आणि आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बुरखा घालून परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना प्रवेश नको, मंत्री नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या धर्तीवर लिहिलं पत्र। घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत, विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत। प्रत्येकाला शिक्षणाचा आणि परीक्षा देण्याचा अधिकार, गंदगी के मुंह नहीं लगते, बुरख्यावरून नितेश राणेंनी केलेल्या मागणीनंतर आदित्य ठाकरेंची टीका। मेरा ये मानना है कि हर एक को, इस देश के नागरिक को एग्जाम देने का अधिकार होना चाहिए। और ये जो टिप्पणी करी उस पर मैं जवाब नहीं दे रहा हूँ, ये मैं अपनी बात कर रहा हूँ। इसके पहले मैं कर्नाटक देखिए, गंदगी से मैं मुंह नहीं लगता, कोई लोग उसमें उलझना चाहते हैं, मैं उसमें जाता नहीं। नितेश राणे जाती धर्मात वाद करणारी व्यक्ती। नितेश राणेंना रमजानमध्ये पाहुणचार झोडताना सर्वांनी पाहिले। विनायक राऊतांची नितेश राणेंवर टीका। जातीमध्ये धर्मामध्ये हाणामाऱ्या व्हाव्यात, वाद तयार व्हावेत ह्या उद्देशाने काम करणारी जी एक व्यक्ती आहे त्याचं नाव नितेश राणे। रमजान असेल किंवा इतर सण असेल तर त्यावेळेला मशिदीमध्ये मदरसामध्ये जाऊन त्यांचा पाहुणचार जोडतात। दुसऱ्या राज्याशी तुलना करून सुळेंनी राज्याची बदनामी करू नये। एक दिवस सुळेही सरकारचं कौतुक करतील, बावनकुळेंचा टोला। तर 50 दिवसापासून राज्याची बदनामी कोण करतंय पहा सुळेंचं प्रत्युत्तर। पुण्याताईंनी जरा अभ्यास केला पाहिजे की त्या राज्याची बरोबरी आपल्या राज्याला करून आपल्या राज्याची बदनामी करू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 3 दिवस दिल्लीत प्रचार दौऱ्यावर। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक। मनसेचा उद्या मुंबईत राज्यस्तरीय मेळावा। आगामी महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन करणार राज ठाकरे। मोठे निर्णय घेण्याची शक्यता। शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडे अपहरण प्रकरणी 4 संशयित आरोपी एलसीबीच्या ताब्यात। संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलीस सूत्रांची माहिती। काही तासातच अपहरण प्रकरण उघड होण्याची शक्यता। ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम। बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी अनुपस्थित। यापुढे अधिकारी अनुपस्थित राहिल्यास कारवाईचा शिंदेंचा इशारा। प्रत्येक आठवड्यात गावांना भेटी द्या। जिल्हाधिकाऱ्यांनी 1 दिवस तर तहसीलदारांनी 2 दिवस दौरा करावा। बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आदेश।